जय हिंद मित्रांनो, मी महेश कोरे, संचालक एम.के स्टडी पॉइंट अँड फिजिकल अकॅडमी गोंदिया. तर आपण आपल्या चॅनलला बुद्धिमत्ता या विषयावर या ठिकाणी आपण 2024ला झालेले जेवढे काही जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीचे पेपर झालेत त्या पेपरला आलेल्या प्रश्नांचं आपण सविस्तर विश्लेषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. तर आजचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि तो म्हणजेच बुद्धिमत्ता या घटकावरील प्रत्येक परीक्षेला विचारला जाणारा घटक तो म्हणजे दिशा डायरेक्शन. या घटकावर कोणत्या जिल्ह्याला कोणता प्रश्न आलेला आहे तर हे आपण या ठिकाणी आज सविस्तरपणे पाहणार आहोत. तर मित्रांनो, आजचा घटक आहे सगळ्यात महत्त्वाचं तो म्हणजे दिशा डायरेक्शन म्हणता येईल. तर डायरेक्शन या विषयावर किंवा या घटकावर कोणत्या जिल्ह्याला कोणते प्रश्न आलेले आहेत हे आपल्याला या ठिकाणी सविस्तरपणे पाहायचं आहे. तर चला या ठिकाणी सुरुवात करूया आपण. दिशा, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याही वेळेला तुम्ही दिशा हा घटक अभ्यासत असाल त्यावेळेला आपल्याला दिशा माहीत असणं आवश्यक आहे. कारण जोपर्यंत दिशा माहीत असणार नाही तोपर्यंत आपल्याला या घटकावरील प्रश्न सोडवता येणार नाही. तर या ठिकाणी दिशा सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या. सगळ्यात वरच्या बाजूला म्हटलं तर आपल्याला उत्तर दिशा असते. जस्ट आपण उजवीकडे पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला पूर्व दिशा असते आणि खाली जर पाहिलं तर ती असते दक्षिण दिशा आणि पूर्वच्या अगदी विरुद्ध दिशेला कोणती दिशा असते तर ती पश्चिम दिशा असते. हे लक्षात घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी दुसरा एक दिशा घटक अभ्यासताना या दोन दिशे दरम्यान जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 90 डिग्रीचा काय असते माप असते. याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर या ठिकाणी सुद्धा पूर्व आणि दक्षिण या दिशांमध्ये 90 डिग्रीचं माप असते. या ठिकाणी सुद्धा 90 डिग्रीचं माप असते. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 90 डिग्रीचं माप मिळते. ह्या झाल्या मुख्य दिशा. जर आपण पाहिलं तर पूर्व आणि दक्षिण यांच्या मधामध्ये कोणती दिशा असते तर ती असते आग्नेय. त्याच्यानंतर उत्तर आणि पूर्व या दोन दिशांच्या मधामध्ये असते ईशान्य दिशा. कोणती दिशा असते? ईशान्य दिशा असते. उत्तर आणि पश्चिम या दोन दिशांच्या दरम्यान कोणती दिशा असते तर ती असते वायव्य. आणि पश्चिम आणि दक्षिण यांच्या मधामध्ये जर पाहिलं तुम्ही तर ती असते नैऋत्य दिशा. ह्या सगळ्या दिशा माहीत असणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा दुसरा मुद्दा लक्षात घ्या. दुसरा मुद्दा म्हणजेच मुख्य दिशा आणि उपदिशा. मुख्य दिशांमध्ये आपण पाहिलं होतं का 90 डिग्रीचा अंतर असते आणि जर एक दिशा असेल त्या ठिकाणी उपदिशा तर या मुख्य दिशा आणि उपदिशा यांच्यामध्ये 45 डिग्रीचा काय असतो माप असते किंवा अंतर असते. ही गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे उत्तर आणि वायव्य यांच्यामध्ये 45 डिग्रीचं काय असेल माप असेल किंवा अंतर असेल. तर या पद्धतीनं तुम्हाला दिशा माहिती असणं आवश्यक आहे. या दिशा जर माहिती असतील तरच तुम्ही त्या ठिकाणी दिशा या घटकावरचे प्रश्न सोडवू शकता. अजून एक छोटासा दुसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा लक्षात घ्या. तर या ठिकाणी या दिशा आहेत. जर आपण समजा पूर्वेकडे जात असलं तर निश्चितच डाव्याकडे बाजूला आपली काय असते तर उत्तर दिशा असते आणि उजव्या बाजूला ही दक्षिण दिशा असते. जर आपण दक्षिणेकडे जात असलं तर उजव्या बाजूला ही काय असतो तर पश्चिम दिशा असते आणि डाव्या बाजूला पूर्व दिशा असते. जर पश्चिमेकडे जात असलो तर निश्चितच उजव्या बाजूला ही उत्तर दिशा असते आणि डाव्या बाजूला ही दक्षिण दिशा असते. उत्तरेकडे जात असलो तर डाव्या बाजूला पश्चिम दिशा असते आणि उजव्या बाजूला पूर्व दिशा असते. तर हे उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला कोणती दिशा असते हा सुद्धा घटक त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो. जर हे सगळे घटक महत्त्वाचे असतील किंवा याची जाणीव असेल तर दिशा या घटकावरचा प्रत्येक प्रश्न सोडवणे हा आपल्याला सोपं जात असते. चला सुरुवात करूया आपण. दिशा या घटकावरील पहिला प्रश्न कोणत्या जिल्ह्याला आलेला आहे आणि कोणता प्रश्न आहे तर प्रश्न आलेला आहे अमरावती शहर पोलीस भरती 2024ला या ठिकाणी प्रश्न आलेला आहे. तर कोणता प्रश्न आहे लक्षात घ्या. या ठिकाणी
सतीश त्याच्या घरापासून पूर्वेला 18 किलोमीटर सायकलवर गेला. तेथून उजवीकडे वळून 3 किलोमीटर व पुन्हा उजवीकडे वळून 6 किलोमीटर अंतर त्याने कापले. शेवटी डावीकडे वळून त्याने 6 किलोमीटर अंतर कापले. तर तो मूळ स्थानापासून म्हणजेच घरापासून किती किलोमीटर अंतरावर असेल, असा प्रश्न त्या ठिकाणी आहे. आता एक गोष्ट समजून घ्या, या ठिकाणी तुम्हाला एक मी आकृती उतरून देतो, त्याच्यानुसार पूर्व, त्याच्यानुसार उत्तर, पश्चिम आणि त्याच्यानंतर दक्षिण. उपदिशा म्हटलं तर आग्नेय, त्याच्यानंतर ईशान्य, त्याच्यानंतर वायव्य आणि त्याच्यानंतर नैऋत्य. ह्या दिशा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि या दिशेनुसारच आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, तर ज्या दिशेला म्हटलेलं आहे त्या दिशेला आपल्याला काय करायचं आहे, आकृती बनवायची आहे. मग या ठिकाणी समजा हा काय आहे, तर सतीचं घर आहे. घरापासून पूर्वेला 18 किलोमीटर गेला, म्हणजेच या ठिकाणी इथून चालायला सुरुवात केली आणि हा 18 किलोमीटर पूर्व दिशा इकडे आहे, या ठिकाणी पोहोचला असं म्हणू शकता तुम्ही. त्याच्यानंतर गेला, तिथून उजवीकडे वळून 3 किलोमीटर गेला. मग आता पूर्वेकडे जात असेल तर उजवी दिशा म्हणजे काय झाली, दक्षिण. तर या ठिकाणी 3 किलोमीटर ही काय झाली, दक्षिण दिशा झाली. या ठिकाणी पोहोचला. पुन्हा 3 किलोमीटर व पुन्हा उजवीकडे वळून मग आता दक्षिणेकडे जात असेल समजा, तर उजवी दिशा कोणती झाली, तर ती झाली पश्चिम दिशा. पुन्हा 3 किलोमीटर या ठिकाणी काय झालं, तर तो वळला. मग या ठिकाणी 3 किलोमीटर म्हटलं तर या ठिकाणी पोहोचलं उजवीकडे 3 किलोमीटर. त्याच्यानंतर उजवीकडे वळून पुन्हा 1 मिनिट, अगोदर 18 किलोमीटर वर गेला, 18 किलोमीटर पूर्वेला सायकलवर गेला, तेथून उजवीकडे वळून 3 किलोमीटर गेला. पुन्हा उजवीकडे वळून 6 किलोमीटर, 3 किलोमीटर नाही, तर या ठिकाणी किती किलोमीटर, 6 किलोमीटर या ठिकाणी गेला असं तुम्ही म्हणू शकता. तर या ठिकाणी बघा 6 किलोमीटर काय झालं, तर हे अंतर झालं. मग या ठिकाणी 6 किलोमीटर हा काय झाला, अंतर झाला. तर या पद्धतीनं लक्षात घ्या. तर या ठिकाणी हा 6 किलोमीटर टोटल काय झाला, अंतर झाला. या ठिकाणी 3 किलोमीटर नाही. मग शेवटी डावीकडे वळून त्याने 6 किलोमीटर अंतर कापले. मग डावीकडे पश्चिमेकडे जात असेल तर डावी दिशा कोणती झाली, ती झाली दक्षिण. मग या ठिकाणी दक्षिण म्हटलं तर त्या ठिकाणी कोणतं होईल, तर या ठिकाणी दक्षिण दिशा ही झाली. म्हणजे हा किती किलोमीटरचा अंतर आहे, तर 6 किलोमीटर. आता या ठिकाणी येऊन पोहोचला. आता तुम्हाला 6 किलोमीटर अंतर कापले तर तो मूळ घरापासून किती किलोमीटर अंतरावर आहे हा प्रश्न झाला. पुन्हा एकदा आकृती बघा. घरापासून 18 किलोमीटर गेला, एकदम बरोबर आहे. तिथून उजवीकडे वळून 3 किलोमीटर गेला, हे सुद्धा बरोबर आहे. पुन्हा वळून 6 किलोमीटर अंतर त्याने कापले, हा सुद्धा बरोबर आहे. उजवीकडे 6 किलोमीटर कापले. शेवटी डावीकडे वळून 6 किलोमीटर अंतर कापले, तर तो मूळ घरापासून किती किलोमीटर अंतरावर आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचा, हा होतं घर. या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर हा अंतर आपल्याला काढायचा आहे. कोणता अंतर, हा अंतर. मग हा अंतर 6 असेल तर निश्चितच इथपर्यंतचा हा जो अंतर आहे, हा अंतर सुद्धा काय होईल आपलं, 6 किलोमीटरचं होईल. हा टोटल अंतर किती आहे, 12 किलोमीटरचा आहे. म्हणजेच या 18 मधून जर आपण 6 वजा केलं तर हा अंतर काय होईल, 12 किलोमीटरचं होईल. मग या ठिकाणी हा जर आपण जोडलं, हा 3 आहे तर हा सुद्धा किती होईल, 3 किलोमीटरचा अंतर होईल. मग या ठिकाणी हा टोटल जर अंतर पाहिला आपण तर 6 आणि 3 हा टोटल किती होईल, 9 किलोमीटरचा अंतर होईल. आणि हा किती होईल, 12 किलोमीटरचं अंतर होईल. मग या ठिकाणी जर पाहिलं आपण तर या ठिकाणी काय होईल, तर या ठिकाणी या पद्धतीने न काढता या ठिकाणी काय करता येईल, या पद्धतीने आकृती तयार होईल आपली. तर या ठिकाणी या पद्धतीने आकृती तयार झाली आणि आपल्याला हा अंतर काढायचा आहे. मग या ठिकाणी हा 90 डिग्रीचा कोन तयार होतो. याचाच अर्थ
या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल, काटकोन त्रिकोण म्हणता येईल। मग या ठिकाणी हा 12 किलोमीटर आणि हा या ठिकाणी 9 किलोमीटर आणि काटकोनासमोरील बाजू हे नेहमी काय असतो, कर्ण असतो। याच्यानुसार जर पाहिलं तर या ठिकाणी मी नाव देतो ए बी आणि सी। मग या ठिकाणी काटकोन करणाऱ्या दोन बाजू आहेत, ती म्हणजेच ए बी आणि दुसरं म्हणजेच काय आहे तर बी सी आहे। आणि काटकोनामध्ये जर कर्ण काढायचा असेल तर त्या ठिकाणी काय होतो, काटकोन करणाऱ्या ज्या दोन बाजू असतात त्यांच्या वर्गांची जी बेरीज असते ही नेहमी ह्या कर्णाच्या वर्गा एवढी असते, म्हणजेच एसीचा वर्ग या पद्धतीने म्हणू शकतो आपण। मग ए बी किती निघाला आपलं 12चा वर्ग अधिक बीसी किती निघाला तर 9चा वर्ग बरोबर आपल्याला काय काढायचं आहे, एसीचा वर्ग काढायचा आहे। मग 12चा वर्ग म्हणजे 144, 9चा वर्ग म्हणजे 81 बरोबर एसीचा वर्ग। मग या ठिकाणी 144 म्हणजे 5 4 आणि 1 5 8 आणि 4 12 आणि 1 आणि 1 2 बरोबर काय होईल तर एसीचा वर्ग। वर्ग आहे याचाच अर्थ 225 ही कोणाची वर्ग संख्या आहे, 15ची आहे। याचाच अर्थ या ठिकाणी आपलं उत्तर काय निघालं तर या ठिकाणी 15 निघाला। म्हणजेच या ठिकाणी जे मूळ घरापासून त्याचं अंतर जे असेल ते किती किलोमीटरवर असेल, 15 किलोमीटर। आणि पर्याय क्रमांक 4 हा काय असेल तर आपलं योग्य उत्तर असेल। तर या पद्धतीनं या ठिकाणी दिशा आणि पायथागोरस प्रमेय ह्या दोघांचा वापर करून या ठिकाणी आपल्याला मूळ घरापासून सर्वात शेवटी पोहोचलेल्या अंतरापर्यंतच एकूण काय काढता येते, आपल्याला अंतर काढता येते। चला पुढील प्रश्न लक्षात घ्या, काय म्हणतो पुढील प्रश्न तर सायंकाळी 6 वाजता या ठिकाणी 6 वाजताची वेळ दिलेली आहे। अनमोल ग्रामपंचायत मध्ये बसला होता, त्याच्या उजव्या बाजूच्या खिडकीतून प्रकाश किरणे आत येत होती, तर अमोलचे तोंड कोणत्या दिशेला असेल। आता या ठिकाणी लक्षात घ्या, ही झाली आपली पूर्व दिशा, ही झाली पश्चिम दिशा, ही झाली उत्तर दिशा आणि ही झाली दक्षिण दिशा। मग या ठिकाणी 6 वाजता म्हटलं तर 6 वाजता सूर्याची स्थिती ही पश्चिम दिशेला असते, हे गोष्ट लक्षात घ्या। त्याच्या उजव्या बाजूच्या खिडकीतून प्रकाश किरणे, मग आता पश्चिम दिशेला 6 वाजता सूर्य असेल तर पश्चिम दिशा ही उजव्या बाजूला केव्हा असते, जेव्हा त्याचं तोंड कोणत्या दिशेला असेल, दक्षिण दिशेला असेल। तर आत येत होती, तर अमोलचे तोंड कोणत्या दिशेस असेल तर निश्चितच दक्षिण दिशेला असेल, कारण दक्षिण दिशेला तोंड असल्यानंतर त्याच्या उजव्या बाजूची दिशा ही कोणती होईल, पश्चिम होईल। म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न कोणत्या जिल्ह्याला विचारलेला आहे तर प्रश्न विचारलेला आहे जालना पोलीस शिपाई भरती 2024 ला विचारलेला आहे। तर एकदम साधा आणि सोपा प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळते। पुढील प्रश्न लक्षात घ्या, काय म्हणतो पुढील प्रश्न, एक मुलगा त्याच्या घरापासून दक्षिणेकडे 23 मीटर जातो, तेथून पूर्वेकडे वळून 12 मीटर चालतो, तेथून पुन्हा उत्तरेकडे 18 मीटर चालतो, तर मूळ स्थानापासून तो किती मीटर अंतरावर असेल। प्रश्न विचारलेला आहे बुलढाणा पोलीस शिपाई भरती 2024 ला। समजा लक्षात घ्या, एक मुलगा या ठिकाणी आहे, त्याच्या घरापासून दक्षिणेस तो 23 मीटर चालतो, याचा अर्थ दक्षिणेस म्हणजेच खाली, हा झाला 23 मीटर अंतर। तेथून पूर्वेकडे वळून 12 मीटर चालतो, हा इथं पोहोचला, पूर्व दिशा ही झाली, म्हणजे हा 12 मीटर चालतो। तेथून पुन्हा उत्तरेकडे 18 मीटर चालतो, याचा अर्थ उत्तरेकडे ही इथपर्यंत पोहोचला आपण, हा समजला 18 मीटर चालतो। तर मूळ स्थानापासून तो किती अंतरावर असेल, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे तर हा अंतर काढायचा आहे। याला जर आपण जोडलं तर या पद्धतीनं काय होईल, आपली आकृती तयार होईल। मग हा टोटल अंतर आहे 23 किलोमीटर आणि हा जर अंतर जर 18 असेल तर निश्चितच हा सुद्धा अंतर किती असेल, 18 असेल। मग ह्या 23 मधून जर आपण 18 काय केलं, वजा केलं,
तर किती उरला 5 मीटर. म्हणजे हा जो अंतर असेल हा अंतर किती असेल तर 5 मीटर असेल. मग हा 12 आहे समजा, तर हा सुद्धा किती होईल 12 मीटर होईल. मग या ठिकाणी देखील तुम्हाला सांगितल्या पद्धतीने 90 डिग्रीचा कोन तयार होतो. मग या ठिकाणी आपण हा अंतर आपल्याला काढायचा आहे, तर निश्चितच हा अंतर दिलाय, हा अंतर दिलाय. 90 डिग्रीच्या कोनासमोरील कोन हा कोणता होतो तर तो कर्ण होतो. मग हा कर्ण आता आपल्याला काढायचा आहे. मग या ठिकाणी मी ए बी आणि सी असे या ठिकाणी कोन देतो. म्हणजेच या ठिकाणी काटकोन करणाऱ्या बाजू ए बी चा वर्ग सेम आपल्याला काय लागेल पायथागोरसचा प्रमेय लागेल प्लस बी सी चा वर्ग बरोबर काय होईल तर या ठिकाणी AC चा वर्ग होईल. मग ए बी किती आहे तर 5 चा वर्ग आहे, बी सी किती आहे तर 12 चा वर्ग आहे आणि आपल्याला AC चा वर्ग काढायचा आहे. मग या ठिकाणी 5 चा वर्ग म्हणजे 25 अधिक 12 चा वर्ग म्हणजे 144 बरोबर काय होईल तर AC चा वर्ग. मग 25 आणि 41 म्हटलं तर या ठिकाणी 5 आणि 4 9, 9 आणि 5 आणि 4 9. मग या ठिकाणी 4 आणि 2 6 आणि हा एक जशाला तसा म्हणजेच AC चा वर्ग. मग या ठिकाणी वर्ग आहे, ही संख्या सुद्धा वर्ग आहे. मग याला वर्गमूळ काढला आपण तर हा कोणाचा वर्ग आहे 13 चा वर्ग आहे. म्हणजे हा जो अंतर असेल हा अंतर आपल्याला किती मिळाला तर 13 मीटर मिळाला. याचाच अर्थ तो मूळ स्थानापासून किती मीटर अंतरावर असेल तर तो 13 मीटर अंतर म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा काय असेल तर आपलं योग्य उत्तर असेल. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. काय म्हणतो पुढील प्रश्न, सुनील उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. उत्तरेस तो सरळ 9 किलोमीटर चालत गेला. उजवीकडे वळून तेथून त्याने 4 किलोमीटर अंतर कापले. पुन्हा तेथून उजवीकडे वळून त्याने 15 किलोमीटर अंतर कापले. पुन्हा एकदा उजवीकडे वळून 12 किलोमीटर अंतर कापले. तर आता तो आपल्या मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे. आणि प्रश्न विचारलेला आहे यवतमाळ चालक पोलीस भरती 2024 ला प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. मग या ठिकाणी समजा या ठिकाणी उभा आहे कोण सुनील. सुनील उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. याचा अर्थ इकडे उत्तर दिशा आहे, उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. उत्तरेस तो सरळ 9 किलोमीटर चालत गेला. जर आपण काढलं तर हा 9 किलोमीटर अंतर चालत गेला, या ठिकाणी थांबला. त्याच्यानंतर उजवीकडे वळून इथं पोहोचल्याच्या नंतर उजवीकडे म्हणजेच कोणती तर पूर्व दिशा आणि किती मीटर चालला किलोमीटर चालला तर 4 मीटर चालला. इथं पोहोचला 4 मीटर किलोमीटर अंतर कापले. पुन्हा तेथून उजवीकडे वळून मग आता पूर्वेकडे जात असेल तर उजवी दिशा कोणती झाली तर दक्षिण खाली झाली आणि 15 किलोमीटर तो अंतर काय केला पार केला. 15 किलोमीटर केलं, इथं पोहोचला. पुन्हा एकदा उजवीकडे वळून त्याने 12 किलोमीटर अंतर पार केले. मग दक्षिणेकडे जात असेल तर उजवी दिशा आपली काय होईल पश्चिम. म्हणजे या ठिकाणी हा झाला 12 किलोमीटर अंतर कापले. तर आता तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे. मग आता ह्या आकृतीला आपल्याला काय करावं लागेल तर जोडावं लागेल. मग आपल्याला हा अंतर आता काय करायचं आहे काढायचा आहे. मग या ठिकाणी याला आपण जोडलं तर हा जर समजा हा 4 असेल तर हा सुद्धा काय होईल 4 होईल. मग हा पूर्ण 12 आहे. या 12 मधून आपण 4 वजा केलं तर 8 हा फक्त इथलं पर्यंत काय होईल अंतर होईल. मग त्याच्यानंतर याला जोडला आपण तर समजा हा 9 असेल तर हा सुद्धा 9 होईल. मग हा टोटल किती आहे 15 आहे. मग 15 मधून 9 आपण वजा केला तर 6 हा फक्त काय होईल इथपर्यंतचा अंतर होईल हा 6. मग हा 6 झालं तर हा देखील काय होईल 6 होईल. म्हणजे या पद्धतीने आपल्याला ह्या दोनही बाजू या ठिकाणी काय झाल्या मिळाल्या. मग या दोन बाजू मिळाल्या असतील तर निश्चितच या ठिकाणी 90 डिग्रीचा कोन तयार झाला. म्हणजेच कोणाच्या समोरचा काय असते कर्ण असते. आता आपल्याला कर्ण काढता येईल कारण ही बाजू 6 ही बाजू 6 ह्या दोन्हीच्या वर्गा एवढी
वर्गाच्या बेरजे एवढी कर्णाचा काय असतो, बेरीज असतो. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला जर आपण या ठिकाणी अजून दिलं ए बी आणि सी, तर त्याच पद्धतीने आपल्याला तयार करता येईल ए बी चा वर्ग अधिक काय करता येईल BC चा वर्ग बरोबर काय होईल AC चा वर्ग. म्हणजेच AB बरोबर 6 चा वर्ग दिला आहे, प्लस आपण काय मानलं BC म्हणजेच 8 चा वर्ग मानला बरोबर आपल्याला AC चा वर्ग. मग 6 चा वर्ग म्हणजे 36 आणि 8 चा वर्ग म्हणजे 64 बरोबर काय झालं AC चा वर्ग. मग या ठिकाणी 36 आणि 64 म्हटलं तर तो आहे 100 बरोबर AC चा वर्ग. आपल्याला AC पाहिजे, याचाच अर्थ 100 चा आपल्याला काय काढायला लागेल वर्गमूळ, आणि वर्गमूळ किती आहे तर तो होईल 10. याचाच अर्थ तो मूळ घरापासून किती किलोमीटर अंतरावर असेल, 10 किलोमीटर अंतरावर असेल. पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल. तर या पद्धतीनं दिशा या घटकावरच जर तुम्हाला दिशा माहिती असतील आणि कोणत्या दिशेला गेल्यानंतर डावीकडे आणि उजवीकडे कोणती दिशा आहे ही जर माहिती असेल तर या प्रश्नाचं उत्तर किंवा दिशा या घटकावरचं उत्तर आपल्याला नक्की काढता येतो. तर आपण या ठिकाणी चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. काय म्हणतो, राकेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा होता, त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा होती. लक्षात घ्या डावीकडे आणि उजवीकडे हे दोनही बाजू किंवा दिशा ह्या सगळ्यात महत्वाच्या आहेत. तुम्हाला एखाद्या दिशेकडे तोंड असेल तर त्या दिशेकडे तोंड असल्यानंतर डाव्या दिशेला कोणती दिशा असते, उजव्या बाजूला कोणती दिशा असते हे माहीत असणं आवश्यक आहे. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं या पद्धतीने तर या ठिकाणी डावीकडे ही दक्षिण दिशा आहे. कोणती आहे, दक्षिण दिशा आहे. मग ही दक्षिण दिशा आपली केव्हा होईल, जेव्हा आपलं तोंड कोणाकडे असेल तर जेव्हा आपलं तोंड हे कोणाकडे असेल पश्चिम दिशेकडे असेल. मग या ठिकाणी निश्चितच त्याचं तोंड कोणाकडे आहे असं समजून चालू आपण, तर तो आहे पश्चिम दिशेकडे. चला तो 3 वेळा काटकोनात उजवीकडे वळाला. मग पश्चिमेकडे तोंड असेल तर उजवी दिशा कोणती झाली आपली, उत्तर झाली. कोणती झाली, उत्तर झाली. या पद्धतीने लक्षात घ्या किती वेळा वळला, 3 वेळा. मग पहिल्या वेळेला वळला तर त्याचं तोंड, कारण आताच मी तुम्हाला सांगितलं काटकोन म्हणजेच काय असते तर 90 डिग्रीचा कोन असते. आणि तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगितलं आहे की ज्या 2 मुख्य दिशा असतात त्या 2 मुख्य दिशांमधला जो अंतर असते तो काय असतो 90 डिग्री असते. म्हणजे या ठिकाणी याचं काय 90 डिग्री. म्हणजे ही काय झाली तर पहिली स्टेप झाली. पहिल्या वेळेला तो 3 वेळा म्हणजे या ठिकाणी उत्तरेकडे पहिल्या वेळेला तोंड झालं असेल, उत्तरेकडून पुन्हा 90 डिग्री मध्ये वळलं तर ही दुसरी स्टेप आता कोणाकडे तोंड झालं तर हे झालं पूर्वेकडे. आता त्याच्यानंतर पुन्हा तिसऱ्या स्टेप मध्ये 90 डिग्री मध्ये वळलं असेल तर त्याचं तोंड झालं आता दक्षिण दिशेला. ही तिसऱ्या वेळा झाला. मग उजवीकडे वळला. आता नाट्यगृह त्याच्या कोणत्या दिशेला असेल. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आता त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे, दक्षिण दिशेला आहे. मग दक्षिण दिशेला असेल तर पश्चिम दिशेला नाट्यगृह ऑलरेडी सुरुवातीलाच होतं. काय होतं, नाट्यगृह पश्चिम दिशेला होतं. मग आता दक्षिणेला तोंड झालं तर त्याचं तो नाट्यगृह हा कोणत्या दिशेला असेल तर निश्चितच दक्षिणेला जेव्हा तोंड असते त्यावेळेला पश्चिम दिशेला नेहमी कोणतं असेल तर ही उजवी बाजू असेल. कोणती बाजू असेल तर उजवी बाजू असेल. निश्चितच नाट्यगृह आता कोणाकडे असेल, उजवीकडे असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. एकदम साधे आणि सोपे प्रश्न आहेत. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. काय म्हणतो प्रश्न, एक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे 20 मीटर जातो, तेथून पूर्वेकडे वळून 6 मीटर चालतो, तेथून पुन्हा दक्षिणेकडे वळून 12 मीटर चालतो, तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर पोहोचला असेल असा प्रश्न आहे. नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2024 ला हा प्रश्न विचारलेला आहे. काय म्हणतो बघा, एक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे, हा घर आहे समजा, ह्या घरापासून उत्तरेकडे म्हणजे इकडे
किती 20 मीटर अंतर जातो, तेथून पूर्वेकडे वळून पूर्व दिशा ही झाली, हा 6 मीटर अंतर चालतो, तेथून पुन्हा दक्षिणेकडे वळून 12 मीटर म्हणजे या ठिकाणी या पद्धतीने इथं पोहोचला, याचा अर्थ हा झाला 12 मीटर चालतो. तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर असेल, तर निश्चितच आपल्याला कोणतं डिस्टन्स काढायचं आहे, तर या पद्धतीनं डिस्टन्स काढायचा आहे. म्हणजे या ठिकाणी मूळ त्याचं काय असेल, हा घर असेल आणि हा काय असेल, तर शेवटी पोहोचलेलं काय असेल, ठिकाण असेल. तर या पद्धतीनं घरापासून ते शेवटच्या ठिकाणापर्यंत अंतर आपल्याला काढायचा आहे. आता या ठिकाणी हा तिरपट अंतर आहे, हे आपल्याला काढता येणार नाही, याचा अर्थ हा आपल्याला जोडावा लागेल. मग हा 6 मीटरचा अंतर असेल तर निश्चितच हा 6 झाला. मग हा 12 असेल तर निश्चितच हा 12 झाला. म्हणजेच या ठिकाणी इथपासून ते इथपर्यंतचं अंतर 12 झाला. हा टोटल अंतर काय आहे, 20 आहे. मग 20 मधून हा 12 जर वजा केलं तर उरलेला हा 8 मीटर अंतर कोणाचं असेल, तर ह्या इथपासून ते इथपर्यंतचा अंतर असेल. मग या ठिकाणी आपल्याला नेहमी पायथागोरस पद्धतीने या ठिकाणी 90 डिग्रीचा कोन ही बाजू काढायचा आहे, याचा अर्थ कर्णाची बाजू काढायची आहे. म्हणजेच या ठिकाणी दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज ही याच्या वर्गाच्या बेरजे एवढी असेल. मग या ठिकाणी 6चा वर्ग अधिक 8चा वर्ग म्हणजेच या ठिकाणी 36 अधिक 8चा वर्ग 64 म्हणजेच या ठिकाणी काय होईल 100. आणि 100चं जर वर्गमूळ काढला आपण तर तो कोणाचा वर्ग असेल, 10चा वर्ग असेल. म्हणजे घर ते शेवटचं अंतर ह्या किती असेल, तर 10 मीटर असेल. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा काय असेल, तर आपलं योग्य उत्तर असेल. एकदम साधा आणि सोपे प्रश्न आहेत. या ठिकाणी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा आणि पुढील व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच्या आत्ता म्हणजेच आजच्या आज या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढील व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिल्यांदा पाहायला मिळतील. चला पुढील प्रश्न लक्षात घेऊ आपण. काय म्हणतो पुढील प्रश्न, घड्याळात 4:30 वाजले म्हणजे 4 वाजून 30 मिनिटे झाले असता जर मिनिट काटा हा पूर्व दिशा दर्शवतो तर तास काटा कोणती दिशा दर्शवेल, अशा प्रकारचा प्रश्न आहे. मग आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तर या ठिकाणी तुम्हाला घड्याळाची दिशा दर्शवायची आहे. हे घड्याळ आहे एक, लक्षात घ्या. मग या घड्याळामध्ये जर पाहिलं आपण तर काय म्हणतो 4:30 वाजले, याचा अर्थ या ठिकाणी 12, या ठिकाणी 3, या ठिकाणी 6, या ठिकाणी 9. मग या ठिकाणी हे झाले 4, हे झाले 5 आणि या ठिकाणी हे झाले 7, हे झाले 8, या ठिकाणी 10 आणि या ठिकाणी 11. मग या ठिकाणी 1, या ठिकाणी 2. 4:30 ची स्थिती म्हणजेच काय असेल, 4:30 मध्येच आपल्याला मिनिट काटा दिसतो 6 वर आणि तास काटा दिसतो 4 आणि 5च्या मधात. या पद्धतीने काय असेल, तर स्थिती असेल. काय म्हणतो 4:30 वाजले असता मिनिट काटा, कोणता काटा, मिनिट काटा जर पूर्व दिशा दर्शवत असेल, ऍक्च्युअल मध्ये ही दक्षिण दिशा आहे, ही जर पाहिलं तर पूर्व दिशा आहे, ही जर पाहिलं तर पश्चिम दिशा आहे आणि ही पाहिलं तर उत्तर दिशा आहे. पूर्व दिशा दर्शवतो तर तास काटा कोणती दिशा दर्शवेल, याचाच अर्थ हा तास काटा जो आहे, हा तास काटा दक्षिण दिशा आणि पूर्व दिशा याच्या मधात आहे. याचा अर्थ ही मूळची दिशा कोणती असेल, तर आग्नेय दिशा असेल. मग या ठिकाणी या दक्षिणच्या ठिकाणी काय आलं, काय म्हणते मिनिट काटा पूर्व दिशा, याचा अर्थ ही पूर्व दिशा दर्शवते. काय दर्शवते, पूर्व दिशा दर्शवते. निश्चितच असं जर पाहिलं तर ही कोणती दिशा होईल, दक्षिण दिशा होईल. ही कोणती दिशा होईल, तर पश्चिम दिशा होईल. आणि ही कोणती दिशा होईल, तर ही उत्तर दिशा होईल. जर आपण प्रश्नानुसार जर काय केला, बदल केला तर. मग आता या ठिकाणी पूर्व आणि दक्षिण यांच्या मधामध्ये ही आग्नेय दिशा आहे. मग पश्चिम आणि काय म्हणता येईल आपल्याला, दक्षिण आणि पश्चिम यांच्या मधामध्ये कोणती असते, नैऋत्य दिशा असते. पश्चिम आणि उत्तर यांच्या मधामध्ये कोणती दिशा असते, वायव्य दिशा असते.
आणि या ठिकाणी उत्तर आणि पूर्व यांच्या मधामध्ये कोणती दिशा असते, तर ईशान्य दिशा असते. या पद्धतीने लक्षात घ्या. तर या ठिकाणी बदल झाल्याच्या नंतर जर आपण पाहिलं तर ह्या नवीन दिशा आहेत. म्हणजे या ठिकाणी तास काटा कोणती दिशा दर्शवेल, तर दर्शवतो तर ती असेल ईशान्य दिशा. पर्याय क्रमांक 1. या पद्धतीनं आपल्याला दिशा काढता येईल. प्रश्न विचारला आहे चंद्रपूर पोलीस शिपाई भरती 2024 ला. तर या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला काढता येतो. पुढील प्रश्न लक्षात घ्या. काय म्हणतो पुढील प्रश्न, जय प्रथम दक्षिणेकडे 15 किलोमीटर चालला, त्यानंतर उजवीकडे 8 किलोमीटर चालला, तर त्याच्या सुरुवातीच्या घरापासूनचे कमीत कमी अंतर किती. आता या ठिकाणी त्याचं घर आहे किंवा प्रथम तो उभा आहे. दक्षिणेकडे 15 किलोमीटर चालला, ही झाली दक्षिण दिशा. या ठिकाणी पोहोचला 15 किलोमीटर. त्याच्यानंतर उजवीकडे म्हटलं तर दक्षिणेकडे चालत असताना उजवी दिशा म्हटलं तर ती असेल पश्चिम. आणि किती चालला, तर 8 किलोमीटर आणि या ठिकाणी पोहोचला. तर त्याच्या सुरुवातीच्या स्थानापासून कमीत कमी किती अंतर, म्हणजे आपल्याला आता काय काढायचं आहे, हे अंतर काढायचं आहे. म्हणजे या ठिकाणी हा 90 डिग्रीचा कोन तयार झाला. जर याला आपण नाव दिलं ABC, तर निश्चितच 90 डिग्रीच्या कोनासमोरील बाजू काय असते, कर्ण असते. तर या ठिकाणी पायथागोरसनुसार आपल्याला काय काढता येईल, तर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग बरोबर काय होईल, तर AC चा वर्ग. या पद्धतीने AB म्हणजेच काय, तर 15 चा वर्ग अधिक BC म्हणजेच काय, तर 8 चा वर्ग बरोबर आपल्याला AC चा वर्ग काढता येईल. मग 15 चा वर्ग म्हटलं तर किती आहे, तो आहे 225. या ठिकाणी 8 चा वर्ग म्हटला तर तो आहे 64 बरोबर काय होईल, AC चा वर्ग. मग 4 आणि 5 9, 6 आणि 2 8, 2 जशाला तसा बरोबर काय होईल, AC चा वर्ग. आपल्याला पाहिजे मित्रांनो AC, याचा अर्थ याचं वर्गमूळ काढायला लागेल. मग 289 हा कोणाचा वर्ग आहे, 17 चा वर्ग आहे. याचाच अर्थ AC बरोबर काय निघेल, 17 निघेल. मग हा जर 17 निघाला तर निश्चितच या ठिकाणी मूळ कमीत कमी अंतर किती असेल, 17 किलोमीटर असेल. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा काय झाला, तर आपलं योग्य उत्तर झालं. या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी काढता येईल. आता तुम्हाला एक गोष्ट समजलेली असेल की दिशा या घटकावरचे जर प्रश्न सोडवायचे असतील तर नेमकं तुम्हाला कोणती माहिती असायला पाहिजे. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. काय म्हणतो, तर मोहन 2 किलोमीटर उत्तरेस गेल्यानंतर उजवीकडे वळून 4 किलोमीटर गेला, पुन्हा उजवीकडे वळून 2 किलोमीटर गेला, नंतर पुन्हा डावीकडे वळून 4 किलोमीटर गेला, तर त्याचे मूळ जागेपासून अंतर किती कापले असेल. एकदम साधा आणि सोपा प्रश्न आहे. आता याच्या अगोदर जेवढेही आपण प्रश्न पाहिले त्या सगळ्या प्रश्नांमध्ये पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण डावीकडे उजवीकडे या पद्धतीने त्या ठिकाणी प्रश्न होते. मग या ठिकाणी उभा आहे असं गृहीत पकडा. मोहन 2 किलोमीटर उत्तरेला गेला, 2 किलोमीटर हा अंतर झाला. नंतर उजवीकडे वळून मग आता उत्तरेला गेला, इथं पोहोचला. उजवी दिशा कोणती, पूर्व. मग त्याच्यानंतर किती, 4 किलोमीटर गेला, हा 4 किलोमीटर अंतर झाला. गेला पुन्हा उजवीकडे वळून मग आता पूर्व दिशेला जात असेल, उजवी दिशा कोणती झाली, दक्षिण. याचा अर्थ 2 किलोमीटर हा अंतर झाला. 2 किलोमीटर गेला. नंतर पुन्हा डावीकडे किती गेला, 4 किलोमीटर अंतर चालत गेला. म्हणजेच या ठिकाणी आता दक्षिणेकडे चालत असेल तर डावी दिशा कोणती होईल, पूर्व दिशा. म्हणजे हा 4 किलोमीटर अंतर काय झाला, चालत गेला. तर मूळ जागेपासून म्हणजेच या जागेपासून किती अंतर कापले असेल असा प्रश्न आहे. मग या ठिकाणी आपण हा जर जोडलं तर या पद्धतीने तयार होईल. मग हा 4 आहे तर हा सुद्धा 4 होईल. हा ऑलरेडी तुम्हाला 4 प्रश्नामध्ये दिलेला आहे. मग या ठिकाणी इथपासून ते हे अंतर 4 आणि इथपासून ते इथपर्यंत अंतर 4. म्हणजेच एकूण अंतर किती होईल, तर त्या ठिकाणी 8 किलोमीटर होईल. तर या पद्धतीने जर तुमचं एक्युरेट आकृती निघाली तर त्या ठिकाणी एकूण अंतर सुद्धा काढता येईल. म्हणजेच या ठिकाणी 8 उत्तर पर्याय क्रमांक 2 हा काय असेल,
तर आपला योग्य उत्तर असेल. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. काय म्हणतो पुढील प्रश्न? पुढील प्रश्न आहे, राम एका घरापासून 15 किलोमीटर दक्षिणेकडे गेला. तो पूर्वेकडे वळून 10 किलोमीटर गेला. नंतर तो उत्तरेकडे वळून 5 किलोमीटर गेला. पुन्हा पश्चिमेला 10 किलोमीटर चालत जाऊन थांबला. तर राम घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर असेल, असा प्रश्न आहे. समजून चला की या ठिकाणी रामचं काय आहे? घर आहे. मग रामचं घर या ठिकाणी असेल. घरापासून दक्षिणेला किती गेला? तर तो 15 किलोमीटर दक्षिणेकडे गेला. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं, फॉर एक्झाम्पल समजा या ठिकाणी हा घर आहे. काय आहे? घर आहे. दक्षिणेला 15 किलोमीटर गेला, इथं जाऊन पोहोचला. हा झाला 15 किलोमीटर अंतर. दक्षिणेकडे गेला. तो पूर्वेकडे वळून 10 किलोमीटर गेला. याचा अर्थ पूर्व हा 10 दिशा झाली किंवा 10 किलोमीटर झालं. नंतर तो उत्तरेकडे वळून 5 किलोमीटर गेला. 5 किलोमीटर गेला याचा अर्थ इथं पोहोचला. हा झाला 5 किलोमीटर अंतर गेला. पुन्हा पश्चिमेला 10 किलोमीटर चालत जाऊन थांबला. म्हणजे या ठिकाणी 10 किलोमीटर इथं येऊन थांबला. तर राम घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर असेल? मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा 10 तर हा 10 ऑलरेडी दिलेला आहे. मग हा 5 असेल तर या ठिकाणी हा सुद्धा काय होईल? 5 होईल. मग हे घरापासून ते दक्षिणेचा अंतर हा 15 किलोमीटर आहे. मग हा 5 वजा केलं तुम्ही तर 15 मधून 5 गेले तर निश्चितच उरलेला अंतर हा किती असेल? 10 किलोमीटर असेल. मूळ स्थान हा होता. आता हा या ठिकाणी येऊन पोहोचला. याचाच अर्थ याच्यापासून जर पाहिलं तर ही दिशा कोणती आहे? ती आहे दक्षिण. आणि दक्षिण दिशेला जर मूळ ठिकाणापासून हा अंतर पाहिला तर तो किती किलोमीटर आहे? तर 10 किलोमीटर आहे. याचा अर्थ तो मूळ स्थानापासून दक्षिण दिशेला 10 किलोमीटर अंतरावर असेल. मग दक्षिण दिशेला 10 किलोमीटर अंतर म्हटलं तर दक्षिणेला 10 किलोमीटर. पर्याय क्रमांक 3 हा काय होईल? तर आपलं योग्य उत्तर होईल. तर या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काढता येतो. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. काय म्हणतो पुढील प्रश्न? पवन शीर्षासन करत होता. त्याच अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेस असेल? प्रश्न विचारलेला आहे कोल्हापूर पोलीस चालक भरती 2024 ला. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा एखादा व्यक्ती शीर्षासन करत असते, याचाच अर्थ खाली डोका वर पाय करत असतो, त्यावेळेला त्याची उजवी बाजू ही डावी होत असते आणि डावी बाजू ही उजवी होत असते. मग उत्तरेला असेल समजा, तोंड उत्तरेला आहे, याचा अर्थ जनरली पाहिला आपण उत्तरेला जर सरळ स्थितीमध्ये पाहिलं तर उजवीकडे पूर्व दिशा असते. कोणाकडे? तर उजवीकडे. आणि डावीकडे काय असतो? तर ती पश्चिम दिशा असते. किंवा तर डावीकडे सरळ सरळ साध्या स्थितीमध्ये जर पाहिलं तर. परंतु या ठिकाणी शीर्षासन अवस्था म्हटलेला आहे. शीर्षासन अवस्थेमध्ये जर आपण केलं तर या ठिकाणी उजवी बाजू ही डावी बनतो आणि त्याच्यानंतर डावी बाजू ही काय बनतो? तर उजवी बनतो. मग डाव्या बाजूला काय प्रश्न विचारलाय? त्याचा डावा हात कोणत्या दिशेस असेल? तर निश्चितच डाव्या स्थितीमध्ये त्याचं कोणतं असेल? पूर्व असेल. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा काय असेल? आपले योग्य उत्तर असेल. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. काय म्हणतो पुढील प्रश्न? चेतन उत्तरेकडे तोंड करून उभा होता. उत्तरेला तो 5 किलोमीटर चालत जातो. नंतर तो उजवीकडे वळून 10 किलोमीटर चालत जातो. उजवीकडे वळून पुन्हा 5 किलोमीटर चालत जातो. तर पहिल्या स्थानापासून किती किलोमीटर अंतरावर आहे किंवा किती किलोमीटर अंतरावर असेल? मग या ठिकाणी काय म्हणते? चेतन उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. याचा अर्थ या ठिकाणी उभा आहे असं समजून चला. उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. उत्तरेला तो 5 किलोमीटर गेला. हा 5 किलोमीटर जाऊन या ठिकाणी पोहोचला. नंतर तो उजवीकडे वळून, मग उत्तरेकडे जात असताना उजवी दिशा पूर्व दिशा होईल. तो 10 किलोमीटर काय गेला? चालला आणि इथं पोहोचला. त्याच्यानंतर उजवीकडे वळून मग पूर्वेकडे जात असेल तर उजवी दिशा कोणती झाली? तर ती झाली दक्षिण.
पुन्हा किती 5 किलोमीटर चालत गेला, या ठिकाणी पोहोचला, तर पहिल्या स्थानापासून तो किती किलोमीटर अंतरावर असेल, म्हणजे आपल्याला हे अंतर या ठिकाणी काढायचं आहे. मग या ठिकाणी हा 5 आहे, त्याच्यानंतर हा 10 आहे, तर निश्चितच हा सुद्धा काय होईल, 10 होईल. मग या ठिकाणी पाहिलं तर मूळ हा स्थान आहे, हा 20 स्थानापर्यंत पोहोचला असं समजून चला. तर या ठिकाणी आता किती स्थानावर किती अंतरावर आहे, तर तो आता आपल्याला पाहायला मिळतो 10 किलोमीटर अंतरावर. म्हणजेच निश्चितच पर्याय क्रमांक 4 हा काय होईल, तर आपलं योग्य उत्तर होईल. या पद्धतीनं एकदम साधे आणि सोपे प्रश्न तुम्हाला दिशा या घटकावर आपल्या पोलीस भरतीला विचारत असतात. तर या घटकावरचं कोणत्याही विद्यार्थ्याचा एकही प्रश्न चुकायला नाही पाहिजे, कारण बुद्धिमत्ता या विषयातील हा सगळ्यात सोपा आणि साधा घटक आहे. एवढं या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. काय म्हणतो पुढील प्रश्न, तर पुढील प्रश्न आहे, योगेश घरातून बाहेर पडला आणि पश्चिमेकडे किती गेला, 25 किलोमीटर चालत गेल्यानंतर उजवीकडे वळून तो 5 किलोमीटर गेला. नंतर काय झालं, नंतर उजवीकडे वळून 13 किलोमीटर गेला. नंतर पुन्हा उजवीकडे वळून 10 किलोमीटर गेला व थांबला. तर तो घरापासून सध्या किती अंतरावर आहे. एकदम साधा आणि सोपा आहे. फक्त तुम्हाला दिशा माहित असायला पाहिजे. उजवी दिशा कोणती, उजव्या बाजूला कोणती दिशा आहे, डाव्या बाजूला कोणती दिशा आहे, हे सगळे घटक तुम्हाला माहिती असायला पाहिजे. समजून चला की या ठिकाणी काय आहे, तर योगेशचं घर आहे. काय आहे, घर आहे. मग या ठिकाणी घर आहे असं आपण जर म्हटलं, तर या ठिकाणी घर आपल्याला या ठिकाणी मिळालं. काय आहे, घर आहे. मग घरातून बाहेर पडला आणि पश्चिमेकडे 25 किलोमीटर, या ठिकाणी 25 किलोमीटर चालला असं तुम्ही समजून घ्या. पश्चिम दिशा ही आहे. गेल्यानंतर उजवीकडे वळून, उजवी आता कोणती असेल, उत्तर दिशा. हा किती गेला, 5 किलोमीटर. उजवीकडे वळून 5 किलोमीटर गेला. नंतर उजवीकडे वळून 13 किलोमीटर, म्हणजे हा 13 किलोमीटर इथपर्यंत पोहोचला. मग उत्तरेकडे जात असताना उजवीकडे दिशा कोणती असेल, पूर्व. 13 किलोमीटर गेला. नंतर पुन्हा उजवीकडे वळून मग आता पूर्वेकडे जात असताना उजवीकडे कोणती दिशा, तर दक्षिण. 10 किलोमीटर गेला, म्हणजे हा या ठिकाणी पोहोचला. हा झाला पूर्ण 10 किलोमीटर अंतर. किती, तर हा 10 किलोमीटर अंतर झाला. थांबला, तर घरापासून सध्या किती अंतरावर असेल असा प्रश्न आहे. मग या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, हा 5 असेल तर हा सुद्धा 5 असेल. हा 13 असेल तर हा सुद्धा काय असेल, 13 असेल. मग हा टोटल अंतर काय झालं, 25 झाला. ह्या 25 मधून आपण जर हा 13 केला, तर हा उरलेला अंतर किती होईल, हा उरलेला जो अंतर आहे हा होईल 25 मधून 13 गेले तर काय, 12. म्हणजे हा झाला 12 किलोमीटर. जर हा अंतर या ठिकाणी 10 किलोमीटरचं असेल, मग हा 5 आहे, तर उरलेलं काय असेल, 10 मधून आपण 5 वजा केलं तर 5 किलोमीटर. म्हणजे हा अंतर झाला 5 किलोमीटर. थांबला, तर घरापासून सध्या किती अंतरावर, म्हणजे आपल्याला हा अंतर काय करायचं असेल, काढायचं असेल. म्हणजे या ठिकाणी त्रिकोण कोणत्या पद्धतीने तयार होईल, तर या पद्धतीने तयार होईल. हा अंतर आपल्याला मिळालेला आहे 12, हा अंतर मिळालेला आहे आपल्याला 5. तर निश्चितच हा अंतर आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे. मग या ठिकाणी काय होईल, तर काटकोन त्रिकोण तयार झाला. मग या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही, तर ए बी सी म्हटलं, तर निश्चितच या ठिकाणी काय होईल, तर काटकोन करणाऱ्या दोन बाजू ए बी आणि ए सी आहेत. आपल्याला या ठिकाणी बी सी काढावा लागेल. मग या ठिकाणी ए सी चा वर्ग अधिक काय होईल, तर ए बी चा वर्ग, आणि आपल्याला काढायचं काय आहे, तर बी सी चा वर्ग. या पद्धतीने पायथागोरस असतो. मग ए सी काय दिलेला आहे, 12चा वर्ग. त्याच्यानंतर ए बी काय दिलेला आहे, तर 5चा वर्ग. आपल्याला काय मिळेल, बीसी चा वर्ग मिळेल. 12चा वर्ग म्हणजे 144, 5चा वर्ग म्हणजे 25. याचा अर्थ बीसी चा वर्ग. मग 5 आणि 4 9, हा झाला 6 आणि 1 बरोबर काय होईल, बीसी चा वर्ग. मग या ठिकाणी आपल्याला फक्त काय पाहिजे, बीसी पाहिजे. याचा अर्थ याचं वर्गमूळ काढायला लागेल. आणि 169 कोणाचा वर्गमूळ आहे, 13चा वर्ग आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला उत्तर काय मिळालं,
13 किलोमीटर, म्हणजे तो घरापासून सध्या किती अंतरावर आहे, तर तो 13 किलोमीटर अंतरावर पर्याय क्रमांक 3 हा काय असेल, तर आपले योग्य उत्तर असेल. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. साधा आणि सोपा प्रश्न आहे. विशाल पश्चिमेला 18 किलोमीटर गेला, नंतर तो दक्षिणेला 11.5 म्हणजे 11.5 किलोमीटर गेला, त्यानंतर पूर्वेला 6.5 किलोमीटर गेला, नंतर उत्तरेकडे 11.5 किलोमीटर जाऊन थांबला, तर तो मूळ ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावर आहे, असा प्रश्न आहे. मग काय म्हणतो, विशाल पश्चिमेला 18 किलोमीटर गेला. विशाल या ठिकाणी आहे, हा मूळ ठिकाण समजा. पश्चिमेला 18 किलोमीटर गेला याचा अर्थ हा या ठिकाणी पोहोचला, ही झाली पश्चिम दिशा, हा अंतर आहे 18 किलोमीटर. मग नंतर तो दक्षिणेला 11.5, मग दक्षिणेला म्हटलं तर हा झाला 11.5 दक्षिण दिशा, हा अंतर आहे 11.5 किलोमीटर. त्यानंतर पूर्वेला 6.5 किलोमीटर, मग पूर्व दिशा ही झाली, हा झाला अंतर 6.5 किलोमीटर, या ठिकाणी जाऊन पोहोचला. नंतर उत्तरेकडे 11.5, मग उत्तरेकडे 11.5 म्हटलं तर कोणत्या ठिकाणी येईल, तर या ठिकाणी तो पोहोचेल, म्हणजे कोणत्या ठिकाणी, तर या ठिकाणी हा झाला 11.5 उत्तरेकडे जाऊन पोहोचला. मग आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी सर्वात शेवटी जाऊन तो पोहोचला कोणत्या ठिकाणी, या ठिकाणी. मूळ ठिकाण कोणतं आहे, हा. मग आता आपल्याला हे अंतर काय करायचं आहे, काढायचं आहे. मग एक गोष्ट लक्षात घ्या, 6.5 हा असेल तर 6.5 हा देखील असेल, एवढा अंतर. हा टोटल अंतर जर पाहिला आपण तर हा किती होता, 18 किलोमीटर. याच्यापैकी हा जर अंतर काढला तर निश्चितच आपल्याला कोणता अंतर मिळेल, हा अंतर मिळेल. म्हणजेच या ठिकाणी 18.18 मधून काय करावं लागेल आपल्याला, 6.5 वजा करावं लागेल. मग या ठिकाणी 6.5 जर वजा केलं तर या ठिकाणी काय उरेल, 18 वजा 6.5, याचा अर्थ 0 द्या, म्हणजे या ठिकाणी 5, या ठिकाणी काय उरलं 7, याचा अर्थ या ठिकाणी 1, 7 मधून 6 गेले, काय उरलं 1 आणि 1, याचाच अर्थ या ठिकाणी 11.5 हा काय उरला, आपलं अंतर उरलं. मग या ठिकाणी तुम्ही आताही कम्पेअर करू शकता 11.5 आणि हा अंतर 6.5, याचाच अर्थ 0 1 म्हणजे हा 8 आणि 1 18, म्हणजेच या ठिकाणी हा अंतर काय असेल, पर्याय क्रमांक 4 11.5 हा काय असेल, आपले योग्य उत्तर असेल. तर या पद्धतीने आपण या ठिकाणी दिशा या घटकावरचे प्रश्न घेत आहोत. पुन्हा एकदा सांगतो, जर पुढील व्हिडिओ हवे असतील तर एकदा चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. चला पुढील प्रश्न पाहूयात. काय म्हणतो पुढील प्रश्न, मी एके दिवशी रात्री अभ्यास करीत असताना वायव्येकडे दिवा होता व माझी सावली आग्नेयेकडे पडत होती. माझा डावा हात आग्नेयेकडे होता, तर अभ्यास करताना माझा चेहरा कोणत्या दिशेकडे असेल. आता या ठिकाणी तुम्हाला उपदिशा संदर्भात प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. निश्चितच ही पूर्व दिशा आहे, ही उत्तर दिशा आहे, ही दक्षिण दिशा आहे, ही पश्चिम दिशा आहे, त्याच्यानंतर ही आग्नेय दिशा आहे, ही ईशान्य दिशा आहे, ही वायव्य दिशा आणि ही नैऋत्य दिशा. या पद्धतीने दिशा आपल्याला आहेत. मग काय म्हणतो, मी एके दिवशी रात्री अभ्यास करीत असताना वायव्येकडे दिवा होता, याचा अर्थ या ठिकाणी दिवा होता असं तुम्ही समजून चालू शकता. हे दिव्याचे ठिकाण झालं. मग माझी सावली आग्नेयेकडे पडत होती, याचा अर्थ या बाजूला सावली पडत असेल, कारण सेम अपोजिट दिशेला काय होतो, सावली पडत होती. माझा डावा हात आग्नेयेकडे आहे, मग या ठिकाणी या दिशेला काय असेल, त्याचा डावा हात असेल. तर अभ्यास करताना माझा चेहरा कोणत्या दिशेकडे असेल. निश्चितच या ठिकाणी पाहिलं तर ह्या काय आहेत, तर त्या ठिकाणी मूळ दिशा आहेत. कोणत्या, तर ह्या मूळ दिशा आहेत, लक्षात घ्या. मग या ठिकाणी ही डावी बाजू असेल, तर निश्चितच या ठिकाणी बसलेला असताना डावी बाजू केव्हा होईल,
जेव्हा त्याचं तोंड हा कोणत्या दिशेला असेल? नैऋत्य दिशेला असेल. कारण प्रत्येक दिशा ही 90 डिग्री मध्ये नेहमी डावी दिशा किंवा मग उजवी दिशा असते. ही उजवी दिशा जर वायव्य असेल तर डावी दिशा आग्नेय आणि त्या व्यक्तीचं तोंड हे कोणत्या दिशेला असेल? नैऋत्य दिशेला असेल. मग नैऋत्य दिशा म्हटलं तर पर्याय क्रमांक 1 हा काय असेल? आपलं योग्य उत्तर असेल. तर या पद्धतीने आपण आज दिशा या घटकावरचं एकूण 2024 ला आलेले 15 प्रश्न पाहिलेले आहेत. तर या ठिकाणी सगळे प्रश्न पुन्हा एकदा तुम्ही तपासून घ्या किंवा अजून एकदा समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा पहा. चला उद्याला भेटूयात आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन घटकासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.